श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7. सुमेधा आणि सोमवंत, मदन व पिंगळा, सुमती आणि भद्रायू यांची कथा. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीपते, तुझा जय जयकार असो. तू कोट्यावधी सूर्यासमान तेजपुंज आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस. अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते. सुमेधा आणि सोमवंत. सुत सांगतात, विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत. वेदमित्र यांचा पुत्र सुमेधा व सारस्वत यांचा पुत्र सोमवंत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथही मुखोद्गत केले होते. ते 16 वर्षाचे झाल्यावर पितृ आज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखविण्यासाठी राजाला भेटले. त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले. पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पती पत्नी बनवून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा. मग मी तुम्हाला खरोखरच चतुर व विद्वान समजेल आणि मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगितले. ते ऐकून दोघेही ब्राह्मण कुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत करण्यास नकार दिला. ते राजाला म्हणाले, हे महाराज, हे तर मोठे निंदेचे कर्म आहे. आम्ही हे कधीच करणार नाही. आम्ही विद्वत्ता दाखवून धन मिळवून, विद्या ही पंडितांची माता, साक्षात कामधेनू, संकटात सहाय्य करते, प्रवासात रक्षण करते. पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करूनही परीक्षा देण्यासाठी तयार केले. राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेश दिला. सामंतिनीचे सोमवारी सायंकाळी शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. सामंतिनी अत्यंत हुशार होती. त्या शिवभक्त पतिव्रतेने हे दोघे पुरुष असल्याचे तात्काळ ओळखले, पण तसे भासवू न देता त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली. त्यांचा उत्तम सन्मान करून त्यांना द्रव्य दक्षिणा व वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सुमेधा व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. त्यामुळे नैषधात त्यांना चांगला द्रव्य लाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्य रूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते. ते अरण्यातून प्रवास करीत असताना स्त्रीवेश घातलेल्या सोमवंतांचे शरीर स्त्रीदेही झाले. अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामवासना उत्पन्न झाली. स्त्री वेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामपूर्तीची याचना केली. त्याचे बोलणे ऐकून सुमेधाला त्याचे झिडकारले. तेव्हा सोमवंतांनी त्याला आपण स्त्रीरूप झाल्याचे सांगतात सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धरून करून समोर उभे ठाकले आहे हे सुमेधाच्या लक्षात आले. अरण्यातील एकांत व क्राम प्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास झालेली स्त्री समोर असूनही ज्याच्या मनात त्याविषयीची जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य हो. तो साक्षात शंकरच, जो सत्यवचनी आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, ज्याच्या मनात जराही धनासक्ती नाही, विद्वान पंडित असूनही जराही गर्व नाही, लोकांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष जाणूनही त्याची अन्यत्र व्याच्यता करत नाही, तो नर शंकर स्वरूपच जाणावा. जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही, चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्यकर्मे व सत्क्रिय लोकांमध्ये सांगत नाही, सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात आपपर भावाला धारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करत नाही, तो शिवस्वरूपच होय. सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने स्त्री वेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले. सोमवंतांच्या मातापितांनी घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला. सारस्वत ब्राह्मण छातीपिटात राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठ्याने ओरडून दुषेण देऊ लागला. झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमंतिनीच्या उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही कोणतेही प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले. पण ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले.
राजाने देवीला सोमवंताला पुन्हा पुरुष काढण्याची विनंती केली. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदाचित शक्य नाही. सीमंतिनी महान पतिव्रता, परमशिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. सोमवंताला स्त्री रूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. या दाम्पत्यास देवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले. देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वेडगले. पुढे सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र प्राप्त झाला. धन्य ती सीमंतिनी, धन्य तिची शिवभक्ती. तिच्या संकल्पांनी जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदला केला नाही. मदन व पिंगला यांची कथा. सूत पुढे आणखी एक शिव महात्म्यपर कथा सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत कामुक होता आणि पिंगला नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता. तिच्या मोहपायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा माता पित्यांचाही त्याग केला. तो ब्रह्मकर्मी करीत नसे, मद्यमान सेवन करीत असे, अहोरात्र त्या वेश्येशी विलात करत असे. त्या काळी ऋषभ नावाचा महान शिवयोगी लोकोद्धारासाठी भूलोकी संचार करत होता. एकदा अकस्मात तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले. त्याला उत्तम भोजन, वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले. पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांना त्यांचे नवल वाटले. काही दिवसांनी दोघे मरण पावले व पूर्वजन्मी एका थोर शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दार्शा देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टारणी सुमती यांच्या पुढे जन्म घेतला. तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले. पुढील कथा सुमती आणि भद्रायू कथा. सूत सांगतात, दाशार देशाचा राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. त्याची पट्टराणी सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. सुमतीचा पुत्र राज्याधिकार होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषप्रयोग केला. विष अंगावर फुटून तिला ठाई ठाई जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. जन्मलेल्या मुलाच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या क्षतांमुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्यांकडून खूप औषधोपचार केले, पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नसे. शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय केला. राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले. अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती. तिच्या देहासोबत तिचे अंतःकरणही दुखावले होते. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंकराला धावा करत असे. हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी रे येत नाही. भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती. हे कैलासपती, तू जगाला वंद्य आहेस. मूर्तमंत्र ब्रह्मानंद आहेस. हे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणार आहेस. जगाचे आदी स्वरूप, अजन्मा आणि अजित आहेस. तूच हे मायारूपी चक्र चालवितोस. विश्वाला अंतर्बाहू वापून असलेला हे जगद्गुरू, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावत ये, मला मार्ग दाखव. सुमंती भयंकर हालपेष्टा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत. तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याचा तोंडात मध व पेळांचे मधुर रस चोचीने घालत असत. वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत. त्या सर्वांचे प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायची. अरण्यातून जात असता तिची एका गावोगावी माल विकणारा वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला व तिच्या मुलाला वैश्यनगरनास आणले. तिचे आणि नगरापती पद्माकर यांची भेट घालून दिली. तिचे पूर्वव्रत ऐकून पद्माकरालाही खूप वाईट वाटले. पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले. त्याने सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्यांकवी उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी निराश सुमतीने शंकराला आपला भार फोडला. पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला. तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता. तिच्या शोकाला पारावार उरला नाही. तेव्हा तिथे ऋषभ या महान शिवयोग्याचे आगमन झाले. त्याही परिस्थितीत पद्माकराने त्याचे स्वागत करून पूजन केले. ऋषभाने सुमतीला विरक्तीभर उपदेश केला. ऋषभ म्हणाला, सुमती, रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता, पिता, पती, पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योगी फिरत आलीस, तेथील तुझे सगळे सोयरे कुठून आले, कुठे गेले तेही सांग. पुढे जन्म मरण्याचे असे किती फेरे घेरायचे आहेत याचा कधीतरी विचार केला आहेस का?
आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. शरीर तर क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. अंग पाण्यावर तरंग उडतात आणि विसरून जातात. मृगजळ ही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्य आहेत तसे शरीरही मिथ्याच. चैतन्य अडून तयार झालेली एक लाट, तिचा शोक कशासाठी करायचा? ह्या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. मुली, गुरुला शरण गेले नाही तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे, हे तू लक्षात घे आणि वेळीच सावध हो. या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस. गंगेमध्ये 2 काष्टांनी एकत्र यावे आणि काही काळ जोडीने प्रवाहात जावे आणि अंती विलग व्हावे, तसेच पती पत्नीचे प्रपंचातील सहजीवन असते. जेवढा ऋणानुबंधन तेवढाच सहवास. कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात. ऊन लागते म्हणून वाटसरू झाडाच्या सावलीत येतात. आल्या गेल्या पाखरांची व पाथसंस्थाची चिंता वृक्ष करतो. सगळे सोयरे ही तसेच असतात. प्रपंच हा नुसता खेळ आहे. आपण त्याला सत्य मानतो, हेच मोठे अज्ञान. मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे 2 पक्षी बसलेले आहेत. शिव हा सर्वसाक्षी आहे, नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. जीव विषयरूपी फळ खातो आणि त्याला स्वतःचाच विसर पडतो. तो जन्म मरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला त्याचे निजस्वरूप दाखवतो. मग तो पुण्यवंत स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो. ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले. सुमतीने धावत जाऊन शिवयोगी ऋषभाचे पाय धरून त्याला आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली. ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले. त्याने सुमतीला शिवाचा महामृत्युंजय मंत्र सांगितला. महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिच्या सर्वांगाला लावले. त्या भस्माचे प्रवाहाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखम्या बऱ्या होऊन ती तेजस्वी व परापेक्षा सुंदर दिसू लागली. तसेच मंत्रोक्त भस्म ऋषभाने तिच्या मृतपुत्राच्या अंगाला लावले. त्या योगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व स्वस्वरूप झाला. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. सुमतीने आपल्या मुलाला ऋषभाच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावर ओवाळून टाकला. माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फेटणार नाही. शिवयोगी ऋषभ म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर प्राप्त होईल. हा पृथ्वीवर राज्य करील. मी याचे नाव भद्रायू ठेवित आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. पण हा राजपुत्र आहे ही गोष्ट कुठेही प्रकट करू नकोस. शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या मायलेकरांचा अनेक आशीर्वाद देऊन अंतर्ध्यान पावले. सुमती तेथेच राहिली. शिवयोगी ऋषभाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत होता. त्यानंतर भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषी पुन्हा अकस्मात प्रकट झाले. सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. अश्रूंनी त्यांचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन पूजन करून स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभ म्हणाला, बाळ भद्रायू, वेदशास्त्रे आणि पुराणे यामध्ये धर्म व नीतीविषयक जे नियम सांगितले आहेत त्यांचे यथोयाज्ञ पालन कर. माता, पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव. सर्व भूतांच्या ठाई एक शिवतत्वच आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेदविद्या, यज्ञकर्मे, पशु, शेती, विद्या आणि संपत्ती यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे. आपली लहान मुले, पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना, प्रसंग, आजारपण यांची कधीही उपेक्षा करू नये. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये. परस्त्री व परद्रव्य यांची अभिलाषा करू नये. स्नान, जप, अध्ययन, होम, गृहब्राह्मणांची सेवा, श्रवण, मनन, निजध्यास ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. श्रम, भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण ह्यात कधीच आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी. शत्रूंविषयी क्रोध, साधुजनांविषयी नम्रता, ज्येष्ठजनांविषयी मद, संत व भक्त याविषयी विनय, संसारात संत्रस्त करणाऱ्या दुर्जनांविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हलाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडविले.
त्याचप्रमाणे आपले जीवन लोक कल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा. आपले धन, आयुष्य, गृहकलह, मैथुन, औषध, मित्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले दान, आपला मान व झालेला अपमान याविषयी कुठेही व्याच्यता करू नये. निंदा करणारे, शिवभक्तीस विरोध करणारे, मद्यपी, कृतघ्न, धर्मभ्रष्ट यांचे दर्शन करू नये. बंधू, सोयरे, स्वजन यांच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतीही सोडू नये. नेहमी शिव कवच म्हणावे. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. या मंत्राचे निष्ठेने नित्य पठन केल्यास अपमृत्यू येत नाही. मृत्यूभय नाहीसे होते. सोमवार, प्रदोष, शिवरात्र या व्रतांचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान दिल्याने ऐश्वर्य वाढते. सुंदर पत्नी, उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य व औदार्यादी सद्गुण असणाऱ्याचे जीवित सफल होते. स्पष्ट व खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. संकटकाळी धैर्य धरावे. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनमुख पाठवून जावे. जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. जो दुसऱ्याचे कर्तव्य पाहून चरफडत नाही, दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो, जो सर्वांचे हित चिंततो, तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर खरी 4च मोठी रत्न आहेत: अन्न, पाणी, सुभाषिते व औदार्य. कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावे. शिवकृपेने भाग्योदय झाला तरी सर्व धर्म सोडू नये. गुरु आणि शंकर हे एक रूपच आहेत. त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि यौवन या 8 गोष्टींचा फार लवकरच गर्व होतो. म्हणून सावध राहावे. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो. त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर ते सौंदर्य अजून खुलते. जर तो ज्ञानाही असेल तर उत्तमच. अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा व शांती असेल तर तो सर्वश्रेष्ठ होय. सूत म्हणाले, अशा प्रकारे त्या शिवयोगाने भद्रायूला अनेक प्रकारे सद्धर्माचा व नीतीचा उपदेश केला. त्या उपदेश वचनांचे पालन केल्याने आपल्याला व्यवहारात अडचणी येणार नाही. कवी म्हणतो, हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत. त्यावर उमारमण वास करतात. त्याचे पारायण हीच गैरी प्रदक्षिणा. ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्याची कन्या उमा. त्याच्याशी विवाह करून तो शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. फलश्रुती: या अध्यायाचे पठनाने स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील व सद्गुरूंची भेट होईल. तर श्रोते हो, हा होता आपला अध्याय क्रमांक 7वा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय क्रमांक 8वा, भद्रायू आख्यान कथा यामध्ये. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व पुढील अध्यायांसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.